सुजलताईंचा व्हिडिओ आणि ऑडिओ चालू राहील. बाकी सगळ्यांनी आपापले ऑडिओ व्हिडिओ प्लीज बंद करा. माझा सगळ्यांना नमस्कार. माइंड जिमचे सर्व सदस्य आणि आजचे आपल्या प्रमुख पाहुण्या वक्त्या डॉक्टर सुजलताई वाटवे यांना माझा नमस्कार. आणि सुजलताई, तुमचं मनापासून स्वागत या माइंड जिमच्या आमच्या प्लॅटफॉर्मवरती. गेले 3 वर्ष थँक्यू. गेले 3 वर्ष आम्ही माइंड जिम चालवतोय आणि एक चांगली गोष्ट अशी झाली आहे की उद्या त्याचा 3 वर्ष आम्ही पूर्ण करतोय 4 जुलैला. आणि आज अभिनंदन. थँक्यू. आणि आज त्याच्यासाठी तुम्ही इथे आहात, हे खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. सर्व माइंड जिमच्या सदस्यांना माहिती आहे की आपण गेला महिनाभर स्वजाणीव आणि स्व ओळख हा विषय घेऊन बोलत आहोत. आणि त्याचं हे शेवटचं सत्र आज आपल्याला डॉक्टर सुजलताई वाटवे यांकडनं ऐकायचंय. माइंड जिमचा उद्देश असा होता की मनाची कसरत व्हावी, मन मोडायला, मन वाकवायला शिकावे, त्यातील लवचिकता एखाद्या स्नायूप्रमाणे तयार व्हावी. विविध आर्ट फॉर्म वापरून हा प्रयोग करावा असा विचार होता, ज्यामध्ये येणाऱ्या लोकांचं भरपूर पार्टिसिपेशन असेल. पण कोरोनामुळे गेले 1.25 वर्ष हे शक्य झालं नाही. या 1.25 वर्षात आम्ही आपल्या पुढे विविध विषय मांडायचा प्रयत्न केला. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी आपल्याला लाभली आणि खरेच त्यांनी आपल्याला समृद्ध केलं आहे. सर्व मार्गदर्शकांचं आणि तज्ज्ञ मंडळींचं मी मनापासून आभार मानते. माझा आवाज आणि चेहरा जरी तुम्हाला दर शनिवारी दिसत असला तरी पण त्याच्या मागे नीलांबरी जोशी आणि संजोत देशपांडे यांचं योगदान खूप मोलाचं आहे, कारण त्या सातत्याने पाठिंबा देत होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी सहकारी वैशाली जोशी, ही पण सातत्याने माझ्या बरोबर असायची. तिचे पण मनापासून आभार. आणि हे सगळं काम म्हणजे मी तर इलेक्ट्रॉनिकली चॅलेंज्ड आहे खरं तर, पण आता या पॅन्डेमिकमुळे हे थोडं वापरायला शिकलीये आणि त्याच्याबरोबर यूज टू होतीये. पण योगिनी माझी परत आमच्या रेनबो मधली सहकारी आमची, ती हे सगळं मॅनेज करते. तिचे पण मनापासून आभार. आणि ह्या सगळ्या टीममुळे हे सगळं शक्य झालं आणि आपल्याला 3 वर्ष कशी गेली हे कळलं नाही. आता आम्ही काहीतरी नवीन प्रयोग करून नवीन काहीतरी घेऊन तुमच्या पुढे येणार आहोत. आणि ते कसं असेल, काय असेल, हा सगळा विचार आता आमचा चालू आहे. पण बघू ते केव्हा जमेल आणि कसं जमेल. तुम्ही सर्वजणांनी जो प्रतिसाद ह्या माइंड जिमला दिलात आणि भरभरून प्रेम केलं आमच्यावर, त्याच्यासाठी पण मी आपली खूप ऋणी आहे. असाच प्रतिसाद पुढे मिळेल अशी आशा नक्की आहे मला. आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. मी वैशालीला विनंती करते की तिने सुजलताईंचा एक थोडक्यात परिचय करून द्यावा. सुजलताई वाटवे हे पुणेकरांना नाव अपरिचित बिलकुलच नाहीये, पण कधी कधी असं होतं की आपल्या आजूबाजूलाच ही लोक असतात, पण आपल्याला त्यांच्याविषयी फार माहिती नसतं, त्यांच्या कामाविषयी पण काही फार माहिती नसतं. म्हणून माझा असा एक अट्टहास असतो कायम की आपण जरूर त्यांची ओळख, म्हणजे सगळी ओळख करून देताना अवघड आहे, पण काहीतरी ओळख, एक फॉर्मल ओळख करून द्यावी. म्हणून हा सगळा खटाटोप आहे. तर मी वैशालीला सांगते की तिने त्यांची ओळख करून द्यावी. सगळ्यांना नमस्कार. नेहमीचं माझं काम माझ्याकडे आलेलं आहे. आपल्या आजच्या ज्या वक्त्या आहेत डॉक्टर सुजल वाटवे, त्यांचा परिचय तुम्हाला, त्यांचं खरं तर जे विस्तृत काम आहे असा त्यांचा परिचय करून देते. त्यांचं शिक्षण पहिल्यांदा सांगते. त्यांनी केमिस्ट्रीत BSc केलं आणि नंतर सायकोलॉजीमध्ये MA आणि PhD पुणा युनिव्हर्सिटीतनं केलं. आता त्यांचे आजवरचे अभ्यास आणि कार्य याच्याबद्दल थोडंसं सांगते. मॅडम म्हणल्या तसं सगळं कव्हर होणार नाहीये, पण जे ठळक आहे ते सांगते. ज्ञानप्रबोधिनीतल्या इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजीच्या डायरेक्टरशिपचं पद त्यांनी भूषवलेलं आहे. तसंच प्रबोधिनी संशोधन संस्थेच्या सेक्रेटरी म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिलं. सध्या त्या याच संस्थेच्या सल्लागारपदी काम करतात. मेन्सा इंडिया या संस्थेच्या नॅशनल सुपरवायझरी सायकोलॉजिस्ट म्हणून त्या काम पाहतात. व्हाय गिफ्टेड एज्युकेशन हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे.
आता त्यांच्या अभ्यासाचे किंवा इंटरेस्टचे विषय तुम्हाला सांगते. थिअरीज ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सेस आणि बुद्धिमापन चाचण्या बनवणं यात त्यांना विशेष रस आहे. तसंच विशेष उच्च बुद्धिमत्ता लाभलेल्या व्यक्तींचा अभ्यास करणं हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. एज्युकेशन फॉर द गिफ्टेड याचा एक वर्षीय डिप्लोमा कोर्स तयार करण्यामध्ये त्यांचा खूप सहभाग होता. तसंच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या इन्स्टिट्यूशनल एथिक्स कमिटी आहे त्या सदस्य आहेत. गिफ्टेड चिल्ड्रन, मल्टिपल इंटेलिजन्सेस आणि ऍप्टिट्यूड टेस्टिंग या विषयांवर वृत्तपत्र आणि मासिकातून त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. तसंच टीव्हीवर आणि रेडिओवरही त्यांची भाषणं झालेली आहेत. COVID-19 पॅन्डेमिक चॅलेंजेस अँड रिस्पॉन्सेस ऑफ सायकोलॉजिस्ट ऑफ इंडिया असं ह्याच्यावरनं प्रसिद्ध झाल्यामध्ये त्यांचा आउटब्रेक ऑफ कोरोना गिफ्टेड रिस्पॉन्स हा चॅप्टर आहे. आणि या सगळ्या इतक्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला 2017 मध्ये चैतन्य मेंटल हेल्थ सेंटर केअर सेंटर याच्यातर्फे स्वयंसिद्धा हा पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला. तर आता तुमचा जास्त वेळ न घेता मी सुजलताईंना विनंती करते की पुढील कार्यक्रमाची सूत्र त्यांनी हातात घ्यावी. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अनुराधाताई आणि सगळी टीम जी काम करते आहे गेली 4-5 वर्ष, कारण मी त्याच्या आधीपासूनही त्यांना ओळखते आणि म्हणून मला अत्यंत तुमचं काम सगळ्यांचं महत्वाचं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांना विशेष काहीतरी एक स्टेटस मिळवून देणं, ज्यांच्यासाठी बोलणं, त्यांच्यासाठी काही कार्यक्रम आखणं, हे खूप महत्वाचं काम आपण सगळे करता आहात. आणि म्हणून आज मला हे सगळे अनुभवी लोक भेटत आहेत. काही नावं ओळखीची आहेत, काही कदाचित समोर चेहरे आल्यानंतर मला माहिती होती. पण अशा लोकांशी बोलण्याची आणि म्हटलं तर त्यांचा अनुभव शेअर करण्याची मला संधी या निमित्ताने मिळते. कारण मी त्यांनाच काही प्रश्न विचारणार आहे. माझ्यापेक्षा ते खूप अनुभवी आहेत हे मला माहिती आहे की खरंच आपण स्वतःला ओळखतो का, आणि स्वतःची जाणीव असणं आणि स्वतःची ओळख होणं हे कसं वेगळं आहे. आणि म्हटलं तर आपण त्याच्यातच आयुष्यभर काम करत राहतो. आता सुद्धा वैशालीताईंनी माझी ओळख करून दिली तेव्हा मला ती नव्यानेच होती असं वाटलं. आपण एकापुढे एक काहीतरी बिरुद घालत जातो, आपलं काम नोंदवत जातो, पण ती आपली ओळख असते का असा मला प्रश्न पडला. मग माझी ओळख काय असते, मला माझी जाणीव कधी होते, आणि ह्या जाणीवेतून नेणीवेतली ओळख अशी कधी होते. हा सगळा एक खूप मोठा प्रवास आहे आणि तो प्रवास आपण सगळे अनुभवत असतो. माझं बोलणं सगळ्यांना ऐकू येतंय ना? हो, येतंय मॅम. हो, येतंय. हा. आणि अधनमधनं मला प्रश्न जर विचारलेत किंबहुना तुमची मतं सुद्धा शेअर केलीत तर आवडेल. फक्त आपण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन ते थोडंसं काय म्हणून नियंत्रण ठेवूयात की अगदी थोडाच वेळ बोलायचं आणि तेवढ्यापुरतं बोललं की आपण पुन्हा दुसऱ्यालाही संधी द्यायची असं आपण ठरवूया. आणि मी पण तेच करणार आहे. मला एक असं वाटलं की खरंच तुम्ही आता गेली 3-4 सेशन या स्व ओळखीबद्दल जी काही ऐकलेली आहे ती मी माहिती करून घेतली आणि मला असं वाटलं अरे बरंच झालेलं आहे की आता तरी सुद्धा खूप राहिलेलं आहे आणि ते संपणारं नाहीये. आपण सारखी आपली ओळख करून घेत असतो. म्हणजे आपल्यामध्ये काय काय असतं ना. आता लहान मुलाला आपण ओळख करून दे तुझी म्हटलं किंवा त्याच्या भाषेत विचारलं, कोण ग तू? ती एखादी ठमकडी 4-5 वर्षाची आपल्या बोबड्या बोबड्या बोलण्यात उत्तर देते, मी की नाही काय अश्विनी कुलकर्णी. आणि मग तेवढं तिला पुरेसं असतं. तिला काही आणखी तिची जरूर म्हणजे आणखी ओळख करून देण्याची गरज वाटत नाही. पण आपण त्या कॉन्टेक्स्टमध्ये असतो. आपल्याला माहिती असतं ही अमक्याची नात, तमक्याची मुलगी, भाची, आणि मग तिला काय काय येतं. मग आपण त्यावरून तिची सुरुवात करतो. अगं तू खूप छान नाचतेस म्हणे, गाणं म्हणतेस म्हणे, अशी आपण तिची सुरुवात करून देतो आणि मग ती खूप काहीतरी बोलायला लागते. आणि खरंच तिच्याजवळ सुद्धा ओळख देण्यासारखं खूप काहीतरी असतं. हळूहळू हे सगळं असं वाढत जातं. तुम्ही मला वाटतं जोहारी विंडो ऐकली, आणि जोहारी विंडोमध्ये
तुम्ही हेही ऐकलं असेल की आपल्याला माहिती असलेला आणि माहिती नसलेला असा काही भाग असतो. इथे मला असं वाटतं की फ्रॉइडची थिअरी थोडीशी सांगावी, जी सगळ्यांना माहिती आहे, आठवण करून देते फक्त. फ्रॉइड हा मनोविश्लेषण तज्ञ आणि त्यांनी असं सांगितलं की आपल्यामध्ये 3 विशेष भाग असतात. एक म्हणजे इड किंवा अहम, मी स्वतः वास्तव. दुसरा आहे तो ईड. ईड म्हणजे आपल्या ज्या काही उर्मी आहेत, इच्छा आहेत, ज्या दडपल्या गेलेल्या असतात, पण त्या असतात आणि जन्मतःच आपण त्या घेऊन येतो. म्हणजे कम्फर्ट सिकिंग असतो आपण, आणि अनेक गोष्टी असतात. मी थांबते इथे. पण याही ज्या काही दबल्या गेलेल्या उर्मी असतात त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद असते आणि त्या सारख्या वर येण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या अहमला सांगतात की तू असं कर, तुला हे केलं पाहिजे, हे असं झालं पाहिजे. त्यामुळे त्यावेळेला आपण समाजाचा विचार करतो आणि त्याच्यातून एक सुपर इगो हे आपल्यामध्ये अस्तित्व निर्माण झालेलं असतं. हळूहळू ते आणखीन स्ट्रॉंग होत जातं, सघन होत जातं, सशक्त होत जातं आणि आपल्यावर कंट्रोल करतं. त्यामुळे उर्मींना आपण असा सहजासहजी वाव देत नाही. मला आता खूप कदाचित बडबडायचंय आणि मला आता इथे बसायचंच नाही आणि मला कुठेतरी जायचंय. पण मला माहिती असतं की आत्ता माझ्यासाठी काही लोक खोळंबलेले आहेत, त्यांना माझ्याशी संवाद साधायचा आहे आणि मग त्या उर्मींवर दडपण ठेवण्याचं, नियंत्रण ठेवण्याचं काम हा अहम किंवा इगो करतो. त्यामुळे इगो हा, मी वेगळ्या अर्थाने बोलते, इगो म्हणजे अहंकार नव्हे, तर अहम जो काही वास्तव आहे. आणि आपण विचारताना याचीच ओळख विचारतो की कोण आहेस बाबा तू. तत्वज्ञ म्हणतात आपण कोहम कोहम म्हणत जन्माला येतो. खरंच असतं का? पण एक नक्की असतं की बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला जी वेदना होते त्यांनी तो ट्याहा फोडतो आणि इथून माझ्या अस्तित्वाची जाणीव मला होते. मी आहे म्हणून मला हे टोचतंय, म्हणून मला हे दुखतंय, म्हणून मला काहीतरी केलं पाहिजे की ज्याच्यातून या वेदनेतून मला सुटका होईल. आणि हे असं अस्तित्वाची जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपण काहीतरी करायला लागतो. सायकोलॉजीत आपण असंही सूत्र म्हणतो. काय आहे सायकोलॉजी म्हणजे? मग कोणीतरी म्हटलं की ते मनाचं शास्त्र आहे, बिहेवियरचं शास्त्र आहे वगैरे, अशी अनेक नावं दिली. पण या सगळ्यातून एक नक्की निघालं की प्रत्येक ऑर्गॅनिझम म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही आपल्या भोवतालच्या परिसराला प्रतिसाद देत असते. तिच्यामध्ये जे काही वस्तू आहेत, सजीव आहेत, मग ते काय झाडं असतील, प्राणी पक्षी असतील, माणसं असतील, तर ह्या सगळ्यांचं एक दखल घेऊन, त्यांची जाणीव लक्षात घेऊन आपल्या सेन्सेसनी त्यांचं निरीक्षण करणं, ते जाणून घेणं आणि त्यांना प्रतिसाद देणं, ह्या गोष्टी आपण करत असतो आणि ह्याच्यातून आपण घडतो. मग काय काय घडतं? माझ्यामध्ये काय काय असतं? तर माझ्या क्षमता असतात, म्हणजे ॲबिलिटीज, माझे स्वभाव असतात, माझी मतं असतात, मी कशाला महत्त्व देते ती मूल्य असतात, अशा अनेक गोष्टी असतात. आणि आपलं शरीर हे तर नक्कीच असतं. तुम्ही नुकतंच पंचकोश ऐकलेत. अनघाताईंच्या बरोबर बोलताना डॉक्टर अनघा लवळेकर तुमच्याशी बोलल्या तेव्हा पंचकोशांवर बोलल्या. आणि पंचकोशांमध्ये आपला अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, अशा सगळ्यांचा उल्लेख झाला. विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तर ह्या सगळ्या कोशांचं जे स्थान आहे ते आपण आहोत. मग आपल्या शरीराचे जे काही घडण आहे त्याला आपण अन्नमय म्हणतो. ते जे हालचाल करतं, ते जे फंक्शन करतं, ते जे कृती करतं, प्रतिक्रिया देतं, प्रतिसाद देतं, विचार करतं, तो आहे प्राणमय कोश. मनोमय कोशामध्ये अर्थाचं भावभावना आणि विज्ञान कोशांमध्ये आपली वैचारिक ताकद किंवा क्षमता यांच्याशी संबंध असतो. आणि आनंदमय कोश जो आहे
तो जो घडतो तो मी आणि समाज, मी आणि इतर लोक, किंवा इथे जास्त करून ह्युमन बीइंग्स हा त्याच्यात अध्यारूत आहे. आणि त्या इंटरॅक्शन मधनं आपण खरे घडत जातो, किंवा आपण आपली ओळख घडवत जातो. घडवत जातो हे अशासाठी म्हटलं मी, की माणूस हा पॅसिव्ह रिसिव्हर नाहीये. नुसतं त्याच्यावर सगळं आदळतंय आणि तो आपलं चालवून घेतोय असं नाहीये. तो एकूण परिसराला जो प्रतिसाद देतो त्याच्यातही विशिष्ट पद्धती वापरतो. कधी कधी आपण त्या परिसराशी समायोजन करून घेतो, ऍडजस्टमेंट करतो, अडॅप्ट होतो, त्याच्याशी जुळवून घेतो. बरोबर आहे. आपल्या नेहमीच्या वातावरणात आपण बाहेर गेलो, खूप थंडी आहे तर काय करतोय आपल्याला माहितीये, उन्हाळा आहे तर काय करतो, अशा वेदरशी पण जुळवून घेतो. किंवा माणसं आहेत, वेगळी माणसं आहेत, त्यांच्याकडे आपण पाहुणे म्हणून गेलो आहे, वेगळी काही प्रसंग आहेत म्हणून गेलोय, त्यांच्याशी आपण जुळवून घेतो, बोलतो, समजावून घेतो. ह्यातून आपण घडत असतो. आणि याच्यातून आनंदमय कोश म्हणजे आपण कसं वागलं पाहिजे, आपली कम्युनिटी कशी आहे. कम्युनिटी म्हणताना मी परिसरातले लोक म्हटलंय. कदाचित तात्पुरतं कुटुंब असेल, काही वेळेला आपलं कार्यालयीन कामातले लोक असतील, काही वेळेला आणखीन इतर कुटुंबीय असतील, आलेले पाहुणे असतील. तर ह्या सगळ्यांमध्ये आपण वागायचं कसं, नॉर्म्स काय आहेत, चालीरीती काय आहेत, रूढी काय आहेत, हे सगळं समजावून घेऊन आपल्या सुपर इगोला आपण ते फीड करतो, किंवा ते फीड होतं. आणि मग त्याप्रमाणे आपल्या ईडवर किंवा उर्मींवर कुठेतरी वचक ठेवून, नियंत्रण ठेवून अहम आपल्याला वागायला शिकवतो. आणि मग हा अहम असा घडत जातो. मला वाटतं आपण बरेच लोक काही सिरियल्स पाहत असतो, आणि त्यावेळेला सुद्धा आपल्याला असं दिसतं की ह्या सिरियलमध्ये जे काही घडतंय त्याच्यात माणूस हा परिवर्तनीय आहे. सध्या मी एक बघते ती म्हणजे आई कुठे काय करते. बरेच जण कदाचित ते बघत असते किंवा माहिती असेल. आणि मग तिच्यात त्या अरुंधतीमध्ये घडलेले बदल आपण पाहिले. परिस्थितीला तोंड देणं, सामना करणं किंवा तिच्याशी जुळवून घेणं हा भाग आपल्याला त्याच्यात दिसलेला असेल. आणि प्रत्येक सिरियलमध्ये तो काही ना काही स्वरूपात असेल, मी सगळ्या माहिती नाहीत मला. पण या ठिकाणी अरुंधतीची ओळख बदललेली आहे. आणि असे आपण बदलत असतो. त्याच्यामुळे आपण आपली ओळख नंतर नक्की काय सांगू हे फार वेगळं वेगळं असू शकतं. कैक वेळेला कॅज्युअल ओळख असते, ही माझी मैत्रीण हा असं म्हणून कोणीतरी सांगतं आणि पुढे जातं. पुढे त्यांच्या गप्पा होतात, आपण तिथे असतो, थोड्या वेळाने आपण तिथले कदाचित त्याच्यात भाग घेतो, कदाचित आपण तसेच अलिप्त राहतो. तर एक कॅज्युअल ओळख असते. काही वेळेला आपण जेव्हा एखाद्या कामाच्या निवडीसाठी जातो तेव्हा आपल्याला आवर्जून सांगायला लागतं की माझं नाव हे, माझं शिक्षण हे झालेलं आहे, मी हे करू शकते, मला ही एक्सपर्टाईज माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यावेळची ओळख ही वेगळी असते. एखाद्या लग्न प्रसंगात गेल्यानंतर एखादं कुटुंबीय म्हणून आपली ओळख करून दिली जाते. अमक्याची जाऊ, तमक्याची विहीण, किंवा तमक्याची आई, अशी आपली ओळख असते. म्हणजे त्या नात्यांमधनं आपली ओळख उलगडते. काही वेळेला एखाद्या घराण्यातली व्यक्ती म्हणून माझी ओळख होते, आणि मग त्या घराण्याचे सगळे गुण मला चिकटतात की असं असलं पाहिजे. इथेही आपण दखल घेतो की ह्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे बरं, आपण कसा पोशाख केला पाहिजे बरं, आपण काय पद्धतीने अलंकार घातले पाहिजेत बरं, आपण कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, या सगळ्या वागण्यावर आपल्या या सगळ्याचं सावट नाही म्हणणार, सावली म्हणता येईल, छाप म्हणता येईल, तर ती असते. म्हणजे कुठल्या तरी घराण्यातली व्यक्ती म्हणून माझी ओळख वेगळी असते. कुठल्या तरी नात्यांमधून माझी वेगळी असते ओळख. जसं मी म्हटलं की बहीण म्हणून वेगळी ओळख असते, जाऊ म्हणून कदाचित वेगळी होईल, आणि विहीण म्हणून आणखीन वेगळी असेल. तर अशा नात्यांमधली काही ओळख असते.
मैत्रीण म्हणून तर आपण बघतोच की प्रत्येक मैत्रीण ही वेगळ्या वेगळ्या कारणासाठी असते. अमक्या मैत्रिणीला मला गाणं चांगलं येतं म्हणता हे माहिती असेल, तर दुसरीला माझ्यातला पुस्तकी किडा असा माहिती असेल. तर हे माझे विविध गुणधर्म असे पण माझी ओळख असते. पुन्हा मी अन्नमय कोशाकडे येते की आपलं बाह्य रूप तर सगळ्यांना दिसत असतं आणि आपल्यालाही ते माहिती असतं. प्राणमय कोश तोही बऱ्याच अंशी दिसत असतो. मी कशी चालते, कशी बोलते, कशी वागते हे दिसत असतं. म्हणून ती माझी ओळख असते. काय चपळ आहेत बाई असं कोणीतरी म्हणून जातं, काय डौलदार आहे असं कोणी म्हणून जातं, काय मठ्ठ आहेत असं सुद्धा म्हणतं. तर ह्या वेगळ्या वेगळ्या कोशांमधल्या गुणधर्म मला चिकटतात आणि ती माझी ओळख बनते. हेकट आहे, हट्टी आहे, अगदी मेधा पाटकरांसारखी आहे, किंवा साने गुरुजी टाईप आहे हा माणूस, असं जेव्हा आपल्याला म्हटलं जातं तेव्हा ती सगळी खोल खोल ओळख असते. साने गुरुजी टाईप आहे असं म्हटल्यानंतर साने गुरुजींचे जे गुणधर्म होते, त्यांचा हळवेपणा होता, त्यांचा इतर माणसांबद्दलचा कळवळा होता, त्याच्यात कुठेतरी आपण बसतो आणि त्या व्यक्तीची मोठी ओळख आपल्या समोर उभी राहते. गांधीवादी आहे, विनोबांसारखं चालतात, अतिरेकी आहे असं आपण सहसा सांगत नाही, पण तरी सुद्धा आपली प्रत्येक गोष्टीतून आपली एक वेगळ्या प्रकारची ओळख किंवा त्या व्यक्तीची वेगळी ओळख आपल्याला पटकन कळते. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट अगदी वरवरची असते, काही ओळख अशी वरवरची असते आणि काही ओळख मात्र त्या घराण्याशी, कुटुंबियांशी, त्या नात्याशी खूपशी जोडलेली असते आणि त्याच्यावरून सुद्धा त्या व्यक्तीची कल्पना केली जाते. दुसरं आपण जर पाहिलं असेल तर आपण बऱ्याच जणी आता काम करतो, कार्यालयात काम करतो, त्या संस्थेची, त्या संघटनेची ओळख आपल्याला आपल्या बरोबरीने येते. जसं आता माझी ओळख करून दिली ज्ञानप्रबोधिनीच्या अमकी तमकी. तर याच्यात कुठेतरी मनात एक राहतं की हा, ज्ञानप्रबोधिनी कशासाठी काम करते? शिक्षणासाठी, रिसर्चसाठी. मग तशा प्रकारच्या असाव्यात बरं का ह्या. म्हणजे कदाचित जास्त वाचत असतील, कदाचित जास्त. त्याच्या जोडीला जी एक स्टिरिओटाईप असते, कॅरेक्टरिस्टिक्सची एक लिस्ट मनात जोडली जाते, त्याच्यावरून आपली ओळख होते. आता जोहारीज विंडोमध्ये तुम्ही हेही शिकलेले आहात की सगळी ओळख आपल्याला तरी माहिती असते का? मी असं गृहीत धरते की बऱ्याच जणी याच्यातल्या जोहारीज विंडोला होत्या आणि नसतील त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते. मलाच माहिती आहे अशी असते, मला माहिती नाही अशी असते, लोकांना मी माहिती आहे अशी असते आणि लोकांना मी माहीत नाही अशी असते. त्याच्यामध्ये जेव्हा मला माहिती आहे आणि लोकांनाही मी तशीच माहिती आहे, ते झालं ओपन ग्राउंड. त्याच्यामध्ये आपण जसे दिसतो, जसे वागतो तसेच इतरांनाही दिसत असतो, वागत असतो. अन्नमय आणि प्राणमय कोश म्हटलं मी तसं. आता हे सगळं लावायचं असं नाही, पण पटकन सोपं जातं समजायला म्हणून मी सांगते. तर वरवर दिसणारं, सगळ्यांना म्हणजे ट्रान्सपरन्सी असलेलं असं माझं एक व्यक्तिमत्व असतं की जे सगळ्यांच्या पुढे मांडलं जातं. एक व्यक्तिमत्व असं असतं की मला माहिती आहे पण इतरांना माहिती नाहीये, कारण मला ते माहिती नसतं करून द्यायचं. आता हे का बरं? तर त्याच्यात आपल्याच मनात, मगाशी जसं म्हटलं की कॉन्शियसनेस किंवा मगाशी मी म्हटलं इड, इगो, सुपर इगो, याच्याशी काय जोडलेलं असतं की काही गोष्टी ह्या कॉन्शियस लेव्हलला असतात, मला माहिती असलेल्या लेव्हलला असतात, विचारपूर्वक असतात. काही ज्या गोष्टी आहेत त्या प्री कॉन्शियस, काहीशा माहिती असतात पण त्याच्यातलं बॅकग्राऊंड नसते माहिती किंवा त्याच्यातलं रॅशनल माहिती नसते, त्याच्या मागचं तत्व माहिती नसतं. त्याच्याही अलीकडे जाऊन अनकॉन्शियस लेव्हलला अशा काही गोष्टी असतात की ज्या मला माझ्या माहिती नसतात. मी अशी का वागते, माझ्यात असं का घडतं, काही वेळेला विचारतात असं का करता तुम्ही, पण ते माझं मलाच सांगता येत नाही, या अनकॉन्शियस लेव्हलला असतं. त्यामुळे अनकॉन्शियस, प्री कॉन्शियस आणि कॉन्शियस
असे 3 लेव्हल्स पुन्हा फ्रॉइडनी सांगितलेले आहेत. किंवा आणखीन आपण असं म्हणू की काही गोष्टी या माझ्याबरोबर जन्मजात आलेल्या असतात, ज्या मला माहीत असतात माहीत नसतात, अशा दोन्ही गोष्टी. त्याच्यातून मी असं बघते की मी कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, नॉर्म्स काय आहेत, मला चांगलं कधी म्हटलं जाईल, तो असतो एक आदर्श स्व. आणि या दोन्हींच्या मध्ये असतो वास्तव स्व. म्हणजे मूळचा माझा स्वभाव, मूळच्या माझ्या गोष्टी, आदर्शत्वाच्या माझ्या कल्पना आणि मी स्वतः, या त्रिकोणामध्ये माझी कल्पना अशी असते की मला आदर्श बनलं पाहिजे, मला असं असं नाव कमावलं पाहिजे, मला असं असं म्हटलं पाहिजे. आणि कैक वेळेला ते माझ्यात नसतं, मी खूप हुशार असलं पाहिजे. आता ही हुशारी काही सगळ्यांमध्ये तशीच असते असं काही नाही. त्याच्यामुळे मला जे वाटतं ना, त्याच्यात माझी खरी हुशारी नाही कळली तरी माझा मठ्ठपणा कळू नये एवढी काळजी मी नक्की घेते. आणि मग त्याच्यात आपण असं म्हणतो की मी मास्क घातलेला आहे, मी एक आवरण घातलंय. पर्सनॅलिटीमध्ये पर्सोना हाच मुळात शब्द आहे आणि पर्सोना म्हणजे मुखवटा. आपण सगळे मुखवटे घालून वावरत असतो. फक्त प्रत्येकाच्या मुखवट्याची ट्रान्सपरन्सी ही व्यक्तींच्या, म्हणजे जी व्यक्ती समोर आहे त्याप्रमाणे बदलते. माझ्या जवळच्यांबरोबर मी कमी मास्क घालीन, पण काहीशा परिचितांबरोबर जेव्हा मी असते तेव्हा काहीसा मास्क घालून वावरेन. सगळंच काही माझं मी उघड करणार नाही. आणि हे आपण सगळेच करत असतो तेव्हा ते कल्पनाही येईल. आणि काही जणांसमोर आपण काहीच माहिती नसतो, पूर्ण मास्क असतो, तात्पुरती ती ओळख असते, तात्पुरतं सगळं असतं आणि आपण कुठल्याही गोष्टी आपल्या दाखवत नाही, प्रकट करत नाही. तर असा मास्क, म्हणून जोहारी विंडोमध्ये त्याला मास्क म्हटलेलं आहे. आता बघा, हे आपण सगळं आपल्याला लावून बघायचंय. कदाचित मागच्या वेळेला तुम्ही ते केलंही असेल, पण मुख्य लक्षात असं घ्यायचं की आपण मास्क का घालतो. तर काही आदर्शत्वाच्या कल्पना आपल्या मनात असतात ज्याला आपण पोचू शकत नाही. मग ती माझ्या क्षमतांची ताकद असेल, ती माझ्या सहनशीलतेची ताकद असेल, ती माझ्या स्वभावातली गोष्ट असेल, पण ते न झाल्यामुळे मला काही गोष्टी लपवाव्या लागतात. आता याच्या उलट असतं काही वेळेला, मला माझ्यातलं माहिती नाही पण इतरांना मात्र ते कळतं. कारण वागता वागता, बोलता बोलता असं काहीतरी मी करून जाते की ज्याच्यामुळे मूळ स्वभाव, दडलेला स्वभाव, प्री कॉन्शियस लेव्हलचा, अनकॉन्शियस लेव्हलचा काही म्हणणार नाही मी, पण ते लोकांना लक्षात येतं. काही वेळेला तुम्ही म्हणता बघा, अगदी सायकोलॉजिस्ट आहेस का बरं? कारण त्या व्यक्तीला तुम्ही न सांगता तुमच्याबद्दल काहीतरी कळतं. आणि मग याला म्हणतात ब्लाइंड स्पॉट. आणि मग हे समजावून घेण्यासाठी म्हटलं तर आपली धडपड असते. कारण आपल्यालाही माहित असतं की आपण असे वागतोय, पण दुसरा त्याचा अर्थ कसा घेईल किंवा दुसऱ्याला काय वाटत असेल हे आपल्याला कळत नाहीये. मग आपण इतरांशी बोलतो, ते समजावून घ्यायचा प्रयत्न करतो. यालाही आपण दुसऱ्याच्या नजरेतून आपली ओळख करून घेणं असं म्हणतो. तर ही सुद्धा आपली ओळख असते. ही ओळख आपल्याला करून घ्यावी लागते, ओळख करून द्यावी लागते, ओळख करून घ्यावी लागते. आणि तरीही काही गुहा किंवा केव असा पार्ट राहतो जो मलाही माहिती नाही आणि इतरांनाही माहिती नाही. ही ओळख शेवटपर्यंत आपण आपली करून घेत असतो. वेगळ्या वेगळ्या प्रसंगातून, वेगळ्या वेगळ्या वेळेला, वेगळ्या वेगळ्या लोकांशी बोलून, वागून ती करून घेतो. म्हणूनच आपल्याला ट्रिपला जायला आवडतं, आपल्याला नातेवाईकांकडे राहायला आवडतं, आपल्याला नातेवाईकांना, मित्रमंडळींना बोलवायला आवडतं, आपण एन्जॉय करतो. पण ह्या सगळ्यातून आपण शिकत असतो की आपल्याला कसं बनायचंय, आपण काय आहोत आणि ह्याची सांगड कशी घालता येईल. तेव्हा ही सगळी स्वतःची ओळख ही अशी सतत घडत असते, बदलत असते.
प्रसंगानुरूप ती बदलते. बघा आता एखादा प्रसंग आपल्यावर ओढवल्यानंतर प्रत्येक जण वेगळं वागतं, कारण ती त्याची स्टाईल असते, ती त्याची एक प्रतिसाद देण्याची पद्धती असते. रॉबर्ट स्टर्नबर्ग नावाचे एक अत्यंत मोठे सायकॉलॉजिस्ट आहेत. मला वाटतं आता ते 80च्या घरात आहेत, पण अजून त्यांचं संशोधन चालू आहे आणि विजडमवर ते काम करतायत. चतुराई, हुशारी नुसती पुस्तकी नाही, तर अनुभवानी मिळाले, आणि हा अनुभव वयानुसार वाढत जातो, प्रसंगांच्या अनुभवानुसार वाढत जातो. आपण सगळे बघतो की काही व्यक्ती अत्यंत सुरक्षित वातावरणात वाढतात. म्हटलं तर आई वडील, भाऊ बहीण, आणखीन इतर नातेवाईक जे काही बरोबरचे आहेत, स्त्रियांच्या बाबतीत माहेर सासर, या सगळ्यातून जात असताना ज्येष्ठ लोक जे असतात ते बहुतेक वेळेला अत्यंत सुरक्षित पांघरुणांखाली ठेवतात आणि अनेक गोष्टी आपल्याला कशा त्याला दाद द्यायची, कसा प्रतिसाद द्यायचा, कसं त्याच्याशी वागायचं, कसं तोंड द्यायचं, हे समजू शकत नाही. तर अशा काळांमध्ये आपल्याला अनुभव कमी मिळतो. म्हणून अनुभव तर घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायला पाहिजे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे, जे आत्ता या आपल्या संस्थेमध्ये होतं. आणि त्या कशासाठी शिकायच्या, तर साधारण वयाच्या 16व्या वर्षी आपला मेंदू आपली वाढ थांबते, मेंदूची वाढ थांबते. त्याच्यानंतर बरीचशी नवीन नवीन न्यूरॉन्स तयार होतात, ते थांबतात, पण त्यांच्यातली कॉम्प्लेक्सिटी मात्र वाढत जाते, त्यांच्यातली क्षमता मात्र वाढत जाते. आणि म्हणून जे काही साठवलेलं आहे, जे काही स्मृती आहेत, त्यांची सांगड घालण्याची पद्धत ही असते, आणि ती सांगड घालून आपण आपली पुन्हा एक नव्याने ओळख करून घेत असतो. तर ही जी सांगड आहे ही अनुभव सिद्ध आहे, आणि म्हणून नवीन नवीन शिकणं जेवढं करू तेव्हा या अनुभवातही भर पडत जाते, आपण श्रीमंत होत जातो, आणि हे ज्ञान आपल्याकडे सतत टिकणारं असतं. म्हटलं तसं पैसा टिकत नाही, माणसं बदलतात, पण आपलं जे काही अनुभव आहेत, जे काही ज्ञान त्यांनी जमलेलं आहे, पुन्हा माहिती नव्हे, माहितीचं ज्ञान झालेलं जे आहे ते आपल्याकडे कायम राहतं. आणि म्हणूनच मग लोक आपला सल्ला घ्यायला येतात, आपलं मत घ्यायला येतात, आपल्याला काहीतरी मार्गदर्शन द्या म्हणतात, हे एवढ्यासाठी. कारण जे प्रसंगांमधनं शिकतो, जे आपण तोंड देऊन शिकतो, ते कशानेही नुसतं सांगून नाही होत. कदाचित आपल्याला प्रबोधिनी माहीत असेल सगळ्यांना, आणि प्रबोधिनीमध्ये गिफ्टेड मुलं ही आवर्जून शाळेत घेतली जातात आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने इनपुट्स दिले जातात. मग त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशातलं वादळ असेल, कोयनेचा भूकंप असेल, अशा ठिकाणी मुद्दाम पाठवलं जातं किंवा ती मुलं जातात. किंवा आत्ता पूरपरिस्थिती जेव्हा ओढवली होती तेव्हा सुद्धा मुलं पूरग्रस्तांना मदत करायला गेली. करोनामध्ये भरपूर ठिकाणी मदत झालेली आहे. नवीन नवीन काहीतरी युक्त्या काढून कशा पद्धतीने ही मदत करावी. मग ते मुळशी वेल्ह्याला पण झालं, निगडीला पण झालं, सोलापूरला पण झालं. वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आपापल्या परीने सगळ्यांनी मदत केली, आणि त्यामध्ये सर्व युवा पिढीने अतिशय मोलाचा सहभाग घेतला. आणि तो त्यांच्यासाठी मोलाचा तर होताच, बाकीच्यांसाठीही तो मोलाचा ठरला. पण या सगळ्यातून मुलं शिकली जास्त असं आपण म्हणतो, कारण त्या प्रसंगी कसं वागायचं, लोकांची समजूत कशी घालायची, त्यांना धीर कसा द्यायचा, त्यांना नेमकं काय हवं आहे ते कुठून मिळवायचं, ते कुणाकडे मागायचं, त्यावेळेला फोन कुणाला करायचा, फोन नसेल तर काय करायला पाहिजे, ती साखळी कशी रचायला पाहिजे, ते प्लॅनिंग कसं करायला पाहिजे, हा जो काही अनुभव लवकर वयात मिळवता आला तर तो कितीतरी मोठा होऊ शकतो आणि आयुष्याच्या अंतापर्यंत टिकू शकतो.
असाही भाग आहे. सगळ्यांनाच हे सगळं मिळतं असं वाटत नाही, पण म्हणूनच संधी घेतली तर आपल्या केव्ज कमी होतात. जेवढ्या संधी घेऊ तेवढं आपल्याला कळतं की आपण किती क्षमतापूर्ण आहोत, आपल्यात ती करण्याची क्षमता किती आहे, आपला स्वभाव कसा आहे, आपण किती सहनशील आहोत, आपल्यात ॲडव्हर्सिटी कोशंट आहे का नाही, इमोशनल कोशंट कसा आहे, या सगळ्या गोष्टींची जाण आपल्याला तिथे होत असते आणि आपल्याला आपला स्वभाव आणि ताकदी कळत जातात. तसेच आपल्याला आपले वीकनेसेस पण कळतात. आपण स्वॉट अनालिसिस बद्दल पण ऐकलं असेल, स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स वगैरे. तर याच्यातही हेच घडतं की जेव्हा आपण संधी घेतो, जेव्हा आपण थ्रेट्सना किंवा संकटांना तोंड देतो, तेव्हाच आपल्याला आपल्या ताकदी कळतात. करोनाच्या काळात आठवा, मार्चमध्ये गेल्या किती सगळे हवालदिल झाले होते. मग हळूहळू त्याची सवय झाली. हे कळलं आपल्याला की आपण किती घाबरतो, आपल्याला काय होतं. हा स्वतःवर जेव्हा प्रसंग येतो, भोवताली सगळं दिसायला लागतं, आपल्याला करोना होईल का काय भीती वाटायला लागते, शेजारच्यांना करोना झाल्यानंतर आपण काय करायचं कळत नाही, असं सगळा केओस असतो. हळूहळू आपण त्यांना मदत करून, आपल्या भोवतालच्या लोकांशी बोलून, त्यांना त्यांच्याकडनं मदत घेऊन आपण या सगळ्या प्रसंगांची ओळख करून घेतो, त्याच्याशी ॲडॅप्ट होतो, समायोजन जुळवून घेतो त्याच्याशी. तर ही एक आपली स्टाईल घडते. प्रतिसाद देण्याची शैली, पद्धती, स्ट्रॅटेजी हे आपण बनवत जातो. आता मी मगाशी म्हटलं की आपली ओळख आणखीन काय पद्धतीने करून देता येईल. तर आपल्या ह्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज काय आहेत? स्टर्नबर्ग असं म्हणतात की आपल्या 3 स्ट्रॅटेजीज आपण वापरत असतो. एक म्हणजे प्रसंगाला जुळवून घेतो, जसं आता म्हटलं तसं. दुसरं म्हणजे प्रसंग कसाही असो आपण डॉमिनेट करायला बघतो, आपल्या कंट्रोल खाली घेतो. माझ्या सगळ्या ताकदी लावून, माझा सगळा स्वभावातला ईर्ष्या जागी करून, प्रतिज्ञा घेऊन मी त्या गोष्टींना फेस करते आणि माझ्यासारखी कशी परिस्थिती होईल हे घडवते. जरा वाईट उदाहरण देते, हल्लीचे राजकारणी तसं करायला बघतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यात मला माझ्यासारखं करून घेता आलं पाहिजे असा डॉमिनन्स असलेली एक स्टाईल आहे. काही वेळेला आपल्याला ती वापरावी लागते. तिसरी स्टाईल जी आहे ती म्हणजे आपल्या लक्षात येतं इथे काही आपलं चालणार नाही आणि आपण त्याच्यातून माघार घेऊन दुसऱ्या प्रकारची परिस्थिती स्वीकारतो. तशा तीनही गोष्टी, तीनही शैली आपल्याला वापराव्या लागतात. पण त्या आपण कशा पद्धतीने वापरतोय, किती प्रमाणात वापरतोय, किती टोकाच्या वापरतोय, ह्याच्यावरही आपली ओळख ठरते. स्टर्नबर्गनी दुसरंही सांगितले, काही लोक क्रिएटिव्ह असतात, काही लोक क्रिटिकल असतात, काही लोक अनालिटिकल असतात. तर अशा कितीतरी शैली सांगितलेल्या आहेत ज्या सुद्धा आपली ओळख असते, पण तो आत्ताचा विषय नाही कारण तो खूप मोठा आहे. तर असं प्रत्येक ठिकाणी आपली वागण्याची पद्धत, आपली शिकण्याची पद्धत, आपली परिस्थितीला तोंड देण्याची पद्धत, ह्यातूनही आपली ओळख घडत जाते. आणि म्हटलं तर ही सगळी आपल्या भोवतालच्या व्यक्तींशी इंटरॅक्शन करताना होते किंवा आनंदमय कोशाशी ती निगडीत असते आणि ही आपली खरी ओळख असते. आपण बहुतेक सगळे एका ठराविक वयाच्या पलीकडचे आहोत किंवा त्या वयातले आहोत. विद्यार्थी दशेत आपण काय केलं आणि कशा प्रकारच्या काय म्हणू आपल्या ताकदी वापरल्या, आपण कष्ट केले, कशासाठी केले, काय घडलं त्याच्यातून, किती एक्सपिरियन्स आपल्यात आले हे आपण पाहतो. शिक्षण काय झालं हे पाहतो. गृहस्थाश्रमात शिरल्यानंतर, म्हणजे गृहस्थाश्रमात फक्त लग्न करणारेच शिरतात असं माझं म्हणणं नाही, पण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं, कुटुंबातल्या सदस्यांची सोय बघणं, आल्या गेलेल्यांना वेलकम करणं, त्यांच्या सोयी पाहणं,
त्यांच्याशी वागणं, त्यांची जरूर लक्षात घेणं, अशा कितीतरी गोष्टी गृहस्थाश्रमात लिहिलेल्या आहेत आणि त्याही आपण करत असतो. आणि मग नंतर येतो तो वानप्रस्थाश्रम, की करत राहतो, कर्तव्य करत राहतो, पण त्याच्याच बरोबर अगदी फळ सोडून दिलं असं म्हणणं अवघड आहे आता, पण तरी सुद्धा आपल्या वानप्रस्थाची कल्पना मात्र तशी आहे की फळाचा विचार नाही करायचा. माझी जी भूमिका आहे, माझा जो रोल घेतलेला आहे मी, तो रोल पूर्ण करण्यासाठी आणि इतरांना कम्फर्टेबल आयुष्य कसं मिळेल पण त्यांचं नुकसानही होणार नाही, ह्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि त्याच्यात फळाची अपेक्षा नसते, मला काहीतरी त्यातून मिळेल अशी अपेक्षा नसते. संन्यासी आश्रमाबद्दल मी बोलत नाही, कारण त्याच्याही वरती तत्वाकडे ती जाणार. कदाचित तुम्ही डॉक्टर स्वर्णलता भिशीकरांचं व्याख्यान ऐकलं असेल आणि त्याच्यातही स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट याच्याविषयीची कल्पना त्यांनी सांगितली असेल. तर त्याच्यामध्ये जे अत्यंत संन्यस्त वृत्तीचे लोक असतात त्यांचं एका तत्वज्ञाकडे लक्ष असतं आणि त्या तत्वांप्रमाणे ते वागणं आणि सर्व जगाच्या भल्यासाठी या संतांच्या विभूती म्हणतो तसं ते असतं. तिथपर्यंत मी जात नाही. पण हे वानप्रस्थाश्रम आणि गृहस्थाश्रम जे दोन आहेत त्याची कर्तव्य आपण करत असतो आणि ती आपली एक ओळख असते. परत तीच उल्लेख मी करते, आई कुठे काय करते म्हटलं तर आईची भूमिका जी आहे ती अशीच आहे की सगळ्यांना सगळं देणारी घेण्याची कधी सवयच नाही आणि मग सगळ्यांचं भलं पाहणं हेच तिचं एक तत्व असतं. आता त्याच्यातला भाग सोडून द्या, पण काही विभूतीच तशा असतात. संत महात्मे मोठी मोठी नावं आहेत, ते घेऊन आत्ता काही हे नाही, पण गांधीजी आहेत, मदर तेरेसा आहे, अब्राहम लिंकन आहेत वगैरे वगैरे. हे सगळे सेवाव्रती आहेत, सेवेसाठी आपलं जीवन असं त्यांनी एक सूत्र मांडलंय आणि ती त्यांची ओळख बनली आहे. दुसरी ओळख अशीच आहे की ज्याच्यामध्ये काहीतरी पारितोषिकं मिळालेत, जगाने त्यांचा सन्मान केलेला आहे. काही लोक सन्मानाशिवाय सुद्धा राहिले असतील, पण मुद्दाम सन्मान झालेले नोबेल पारितोषिक विजेते आहेत, पद्मश्री आहेत, पद्मविभूषण आहेत, पद्मभूषण आहे, भारतरत्न आहेत, आणखी कितीतरी. तर ह्या प्रकारचे जे लोक आहेत ते त्यांच्या कर्तृत्वाने ओळखले गेले. कर्णासारखे लोक आणि आता सुद्धा काही आहेत दातृत्वाने ओळखले गेलेले. तर त्यांच्यातले हे जे भाव आहेत ही त्यांची ओळख आहे. आमटे कुटुंबीय त्यांच्यातल्या ह्या वेगळ्याच पद्धतीच्या दातृत्वाने ते ओळखले गेलेत, वेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीने ओळखले गेलेत. बाबा आमटे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, महारोग्यांसाठी किंवा कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी जे श्रम केले आणि त्यांचं जीवन जे घडवलं त्यासाठी सेवाव्रती म्हणून त्यांचं नाव सांगितलं. तर आपल्या अनेक ओळखी असतात आणि कदाचित ह्या ओळखींचं फक्त मी एक छोटीशी लिस्ट म्हटलं तर तुम्हाला सांगते आणि तुमच्याकडून मला असं हवंय की आपण आपल्याला कुठल्या पद्धतीने ओळख. याच्यातल्या खूप मोठ्या आदर्शांवर जाऊ नका, आपण सगळे सामान्य लोक आहोत, पण आपल्याला ते आवडतंय, आपल्याला त्याच्याकडे जायचंय, आपला प्रवास तसा आहे हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायला आवडतं. आणि म्हणून मी म्हटलं तसं आपण कुठेतरी कुटुंबीय म्हणून असतो, आपण कुठेतरी रक्ताच्या नात्यांमध्ये असतो, आपण कुठेतरी एखाद्या संस्थेचे, संघटनेचे, परिवाराचे सदस्य म्हणून असतो. स्वाध्याय परिवार म्हटल्यानंतर आपल्याला एका ठराविक पद्धतीचे लोक आठवतात, रामकृष्ण मठ म्हटल्यानंतर आपल्या एका ठराविक पद्धतीचे लोक आठवतात. तर अशाही प्रकारची आपली ओळख असू शकते. माझा कुठल्या तरी एखाद्या कल्टवरती विश्वास आहे, त्याच्यातलं तत्व मला पटतं आणि ह्या मूल्यांकरता मी त्याची सदस्य बनलेली असते, तर ते आपली एक ओळख असते. आणि याच्या पलीकडे म्हटलं तसं की काही कर्तृत्वावरून, काही आपल्या अधिकारांवरून, आपण कुठल्या पोस्टवर आहोत याच्यावरून सुद्धा आपली ओळख बनते. किंबहुना जेव्हा आपण प्रॅक्टिसमध्ये असतो, व्यवसायात असतो, त्यावेळेला आपला पेशा सुद्धा आपली ओळख बनतो. डॉक्टर आहेत हे असं म्हटल्यानंतर आपल्या एक
ठराविक पर्सनॅलिटी लक्षात येते. आता पूर्वीची आणि ह्याची आत्ताची फरक असेल, पण तरी सुद्धा डॉक्टर म्हटल्यानंतर आपल्या मनात एक प्रकारचं व्यक्तिमत्व उभं राहतं. हं? ते अगदी डॉक्टर सरदेसाईंसारखं असेल असं नाही, पण तरी सुद्धा ते कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती असतात. तेव्हा ह्या पेशावरून शिक्षक म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की हे असे असे वागत असतील बरं का, टिपिकल शिक्षक आहेत बघा, अगदी शिक्षिकेसारखे वागलीस असे आपले जे शब्द असतात ते त्याचेच. आणि म्हणून हे काही पेशे हे असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला लगेच त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक कळतात, तशी कितीतरी. आणि म्हणून ह्या पद्धतीने आपण आपली ओळख मांडली. आणि त्याही पलीकडे जाऊन आपल्याला असं म्हणायला लागेल की ही सगळी ओळख आपल्याला अजूनही सघन करायची, एनरिच करायची आहे. तर आपल्या बदलत्या वयामुळे आपल्या नात्यांमध्ये जे बदल होतात, किंबहुना कुटुंबातली परिस्थिती बदलते, आपली आपली स्थिती किंवा आपलं स्टेटस जे बदलत असतं, त्यासाठी सुद्धा आपल्याला आपली एक नवी ओळख करून घ्यावी लागते. कुठेतरी अलिप्त व्हावं लागतं, कुठेतरी शिकवणारं व्हावं लागतं, कुठेतरी आपल्याला वेळ मिळाल्यानंतर आपल्या कोणत्या गोष्टी राहून गेलेल्या आहेत ते आठवून आपल्याला ते शिकावं लागतं. कैक वेळेला आपल्याला आपला जो अधिकार आहे त्या अधिकारांमध्ये बदल घडवावा लागतो, भूमिका बदलावी लागते. आपण आई वडील असतो, त्याचे आजोबा आजी होतो, त्याचे पणजोबा होतो. अशा अनेक प्रकारांनी ही भूमिका ही सुद्धा आपली एक ओळख असते. आणि त्यासाठी माणूस हा डायनॅमिकच राहिला पाहिजे. आणि त्यासाठी काय करायला लागतं, तर नवीन नवीन गोष्टी शिकायला लागतात. आणि म्हणूनच कदाचित या संस्थेमध्ये आपण कोडी सोडवत असाल, काही प्रत्येक खेळत असाल, काही वेगळे खेळ खेळत असाल, काही स्पर्धा त्याच्यामध्ये भाग घेत असाल, काही आवर्जून सुचवत असाल, काही वेळेला नवीन काहीतरी शिकत असाल, माइंड जिम शिकत असाल की ज्याच्यामध्ये काहीतरी माइंडचे व्यायाम आहेत, शरीराचे व्यायाम आहेत, तसंच मेंदूचे व्यायाम आहेत. आणि हे करता करता आपली मेंदूची ताकद तल्लख राहते, वाढली जरी नाही तरी सुद्धा तल्लख राहते, कॉम्प्लेक्सिटी त्याच्यातली राहते. भीती जी असते की पुढे कमी कमी होईल का ताकद, तर ते सुद्धा आपलं अरेस्ट होतं, म्हणजे आपण जास्तीत जास्त तल्लख होत जातो. मला इथे उदाहरण द्यावंसं वाटेल माझ्या गाईडचं. मला माहिती आहे 10च मिनिटं उरली आहेत आणि तुम्हाला बोलायचंय माझ्याशी. तर डॉक्टर उषा खिरे या ज्ञानप्रबोधिनीतल्या आद्य सायकॉलॉजिस्ट आणि अतिशय मोठं काम केलेले आहे. आणि त्यांच्याच बरोबरीने काम करण्याचा, त्यांच्याकडून शिकण्याचा मला खूप अनुभव आला. आणि त्या आता 87 वर्षाच्या आहेत, पण तरी सुद्धा आता स्टॅटिस्टिक्सचा कागद वाचून दाखवला तरी त्यांच्या डोळ्यासमोर तो असतो. तर या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे सांगायचं कारण असं की आता बाकीच्या ताकदी कमी होत जातात, दृष्टी कमी होते, ऐकायला कमी येतं, पण तरी सुद्धा मनामध्ये इतक्या काही गोष्टी शिकून त्याचं इंटिग्रेशन केलं जातं की नवीन नवीन स्ट्रॅटेजीज निर्माण होतात की हे लक्षात कसं ठेवायचं. अजूनही त्या फोन करू शकतात, कारण ते फोन नंबर कसे लक्षात ठेवायचे याची स्ट्रॅटेजी त्यांनी त्यांची बनवलेली आहे. अशा गोष्टी आपल्याला सतत शोधाव्या लागतात, तर आपण ज्येष्ठ होऊन सुद्धा तरुण होऊ शकतो आणि आपली ओळख तरुण म्हणूनच राहू शकते. तर असे अनेक मोठे लोक आहेत की ते म्हणतात माझं कुठे वय झालंय, आणि त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा असतो की मी अजूनही शिकतोय, मी अजूनही माझी स्ट्रॅटेजी आखतोय, मी अजूनही प्लॅनिंग करतोय, मी मला जेवढं येईल तेवढं कामामध्ये सहयोग देतोय. आणि ही खरं म्हणजे त्याची ओळख असते. आज उषाताई माझ्याकडे यासाठी लक्षात आहेत की ही त्यांची खरी ओळख आहे. त्या काय शिकल्या, त्यांनी काय लिहिलं, त्यांनी काय केलं, हा भाग जसा मोठा आहे तसाच त्यांनी त्यांच्या स्ट्रॅटेजीज घडवल्या आणि त्या इतरांना मुक्तपणे सांगितल्या की असं करता येतं बरं का. असं ते जेव्हा सांगतात, हे लिहा बरं का, इतरांना उपयोगी पडेल, तेव्हा ते उपयोगी असतं. तेव्हा
आता मी इथे थांबते. तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते तुमच्या कोऑर्डिनेटरनी एकेकाला विचारून कसे माझ्या समोर आणता येतील आणि आपण एकत्र त्याच्यावर कसं बोलू शकू असं बघूयात. 17:23 झालेले आहेत. अजून 7-8 मिनिटं तर नक्की आहेत. आणि अनुराधाताईंना किंवा वैशालीताईंना मी विचारते, आपल्याला काही पुढे जायला परवानगी आहे किंवा ते वेळेचं बंधन कसं आहे त्याप्रमाणे त्यांनी हे करावं. धन्यवाद. धन्यवाद सुजलताई. कोणाला प्रश्न असतील तर जरूर विचारा आणि मोकळेपणाने आपण संवाद साधू शकतो. आपल्याकडे वेळ आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार ताई. मला एक विचारायचं आहे की ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणजे जसं तुम्ही म्हणला तुमच्या गुरुचं उदाहरण जसं दिलं की त्यांनी शिकायची आहे इच्छा जी, तर आमच्या इथे जे ज्येष्ठ नागरिक असतात तर त्यांना असं काय करता येईल की त्यांना म्हणून त्यांना एंगेज ठेवायला, म्हणजे नवीन शिकण्यासाठी कसं प्रेरित करता येईल, हा प्रश्न आहे माझा. हो. डॉक्टर अंजलीताई, तुम्ही कशातले आहात मला सांगाल? मी कुठल्या जेरंटोलॉजी केलं आहे. मी मेडिकल हा. डॉक्टर नाहीये. मी हा. जेरंटोलॉजी केलंय टाटा इन्स्टिट्यूट मधनं आणि डिप्लोमा हा. केलंय डिमेन्शिया केअर मध्ये. तर हा. माझ्याकडे राहणारे ज्येष्ठ 85 वर्षाच्या पुढचे आहेत. हो. आणि आता माझं असं लक्षात आलं की त्यांना चर्चा खूप लिमिटेड आहेत त्यांच्या, म्हणजे जेवणा खाण्याविषयी, आणि खूपच लिमिटेड, म्हणजे त्याच्या हो. पलीकडे ते काही बोलत नाही. मी पत्ते वगैरे खेळतात, कॅरम पण खेळतात, पण काहीतरी त्यांना नवीन करावं असं कसं इंट्रोड्यूस करता येईल? तुम्ही जे इतकं छान सांगितलं आम्हाला आता, हो. ते अगदी कसं छान. करता येईल आपल्याला? अंजलीताई, खूप छान प्रश्न विचारलात. म्हणजे हा माझ्या मनात सारखा घोळत असतो. मला असं वाटतं की हे सगळे ज्येष्ठ नागरिक इतके अनुभवी आहेत आणि हो, त्यांनी हो. इतकं ज्ञान मिळवलेलं आहे, तर त्यांच्या बरोबर. मुलाखती घ्यायला पाहिजेत आपण. त्यांच्या ओके. मुलाखती हा एक भाग झाला. हा, कित्येक हा. वेळेला फॅमिली ट्रीज किंवा इव्हन ऑफिसेस, म्हणजे मला आता त्याची कल्पना नाही, पण फॅमिली ट्रीज बनवले पाहिजेत. हा. कारण आपल्याच फॅमिलीज मधली आपल्याला माहिती फार कमी राहते. विशेषतः आपल्या नातवंडांना पंतवंडांना काहीच माहिती नसतं की हो, हे हो. घराणं कशासाठी प्रसिद्ध आहे, कुठल्या प्रकारची कामं त्यांनी पूर्वी केली आहेत, बरोबर. त्यांच्या ह्याच्यात कोण म्हणजे युगपुरुष होऊन गेलेलं आहे हे माहिती नसतं. आणि बरोबर. त्याच्यावर फक्त राहावं असं नाही, पण त्यांनी काय जे केलेलं आहे ते कार्य आपल्याला कसं पुढे नेता येईल यासाठी, आणि निदान कोण कुणाचे नातेवाईक अशा साध्या कारणासाठी सुद्धा ते आवश्यक आहे. कारण याच्यात सगळ्यात भीती असते ती म्हणजे डिमेन्शियाची, हे मी सांगायला नकोय. अगदी पण बरोबर. मला असं वाटतं की हा डिमेन्शिया फॉल्स असतो. तर तो बाजूचं एक्सपोजर आपण घेतलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली की आपण विसरायला लागतो. म्हणून हे सतत कसं आपल्या डोळ्यासमोर राहील, कानावर राहील, कानावर पडत राहील. आणि म्हणून मला नेहमी असं आणखीन वाटतं बरं का, की कम्युनिटीमध्ये राहणं, कुटुंबात राहून कुटुंबातली मंडळी पुढे पुढे जाणारी असतात, पण बरोबर. आपल्या काळातलं जी बोलणारी असतात ना, म्हणजे आपल्या काळातले नट नट्या असतील, आपल्या काळातले मोठे मोठे उत्तुंग व्यक्तिमत्व असतील, याविषयीचं बोलणं हळूहळू कमी होतं आणि ते करायला हवं. तर इथे ज्या गप्पा घडतात ते आपल्या वेळचं कोण होतं बरं असं तुम्हाला आठवतंय, किंवा तुमच्याकडे कुणी आलं होतं का असं, मग सांगा ना आम्हाला त्यांचे अनुभव. हे जर विचारलं तर कदाचित जागं होतं. लॉ ऑफ डिसयूज आपण सगळ्यांना सांगायला पाहिजे की जे वापरलं नाही ते नामशेष होतं. आणि म्हणून ते वापरात कसं राहील त्याचा माइंड जिम हा एक प्रत्यक्ष कॉन्क्रीट भाग झाला. पण त्याच्या बरोबरीने सतत त्या मेंदूला जागं करणं आणि विचारत राहणं, प्रश्न विचारणं, हा त्यातला खूप महत्वाचा भाग होईल असं वाटतं. इतरांनी त्याच्यात आणखीन काही सांगावं, पण हे दोन मला फार महत्वाचे वाटतात. फॅमिली ट्री करणं आणि अनुभव विचारणं आणि मुलाखती नोंदवणं आणि तुमच्या ह्याच्यातले प्रसंग सांगा की त्याला तुम्ही कसं तोंड दिलं. असे वेगळे वेगळे विषय आपल्या डोळ्यासमोर येतील. हो, हो, हो. अगदी बरोबर आहे. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. ज्योत्स्नाताई कुलकर्णी दिसत आहेत मला. डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णीच ना आपण? तर मला असं वाटतं नाही, मी ज्योत्स्ना कुलकर्णी आहे, पण मी डॉक्टर नाही आहे. ओके. तर आपापल्या म्हणजे आपल्या व्यवसायातले सुद्धा आपले अनुभव असतात. कुणी घरून काहीतरी केलेलं असेल, कुणी केक्स करून विकलेले असतील, कुणी प्रत्यक्ष पेशंट पाहिले असतील, कुणीतरी एखाद्या संस्थेत कामाला गेलेलं असेल, कुणी अनाथाश्रमात मदत केली असेल. या ठिकाणचे अनुभव आपल्या गाठीला असतात, पण आपण नंतर ते ठेवून देतो बासनात बांधून.
ते फक्त इतरांना सांगावेत असं मला वाटतं. इतरांनी बोलावं. आणखी कोणाला काय विचारायचं असेल जरूर विचारा. मी बोलू का ताई? हो हो. मोहना ताई बोला बोला. हा. कधी कधी काय होतं की आपण ज्या वेळेला तरुण असतो त्यावेळेला खूप गोष्टी केल्या असतात आपण, आणि मग नंतर नंतर जसं जसं एजिंग होत जातं तसं तसं त्या गोष्टी आपल्या खूप इतिहास जमा झालेले असतात. अशा वेळेला कधी कधी या इतिहास जमा झालेल्या गोष्टी असतात ते आपल्या त्यांच्या आठवणी जर का कधी निघाला आपल्या तर आपल्याला त्यातून बरंही वाटतं. पण कधी कधी आपल्या काळामध्ये असे लोक शिल्लकच राहिलेले नसतात की जे त्या आठवणी काढून आपल्या आठवणींना उजाळा देतील, किंवा थोडंसं आपण त्या ह्याच्यामध्ये जाऊ. तर हे अशा प्रकारचं थोडंसं मागच्या ह्याच्यामध्ये जाणं, मागच्या काळामध्ये जाणं किंवा मागच्या काळामध्ये रमणं हे बरोबर आहे का चूक आहे? रमणं ह्याला मी चूक म्हणेन, पण ते सांगणं आणि इतरांपर्यंत पोहोचवणं आणि विशेषतः पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं. मी असं नाही म्हणत की फक्त आपल्या मुलाबाळांना सांगावं. मी असं म्हणेन जे कोणी ऐकायला येतात आणि असे युवक युवती आहेत की ज्यांना ह्याच्यातला इंटरेस्ट आहे, असे कार्यकर्ते आहेत की ज्यांना ह्यातला इंटरेस्ट आहे. किंबहुना मला तर असं वाटतं की आपल्याकडे येणारे म्हणजे लागत नसेल ती मदत तर काही प्रश्न नाही, पण काही मदती लागतात आणि त्यासाठी आपण काही जण ठेवतो किंवा सदस्य असतात काही आपल्या बरोबर काम करायला. मी कामगार नाही म्हणणार त्यांना, पण ते जे असतात त्यांच्याशी बोलत राहिलं तर तरी सुद्धा त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला अरे वा आपल्याला मोठेपणा देऊन हे सांगतायत बरं का काहीतरी, पूर्वीच सांगतायत असं वाटू शकतं. तो त्याचा सेल्फ एस्टीम वाढवणारा असतो आणि आपली भूक भागवणारा असतो. आणि म्हणूनच मला वाटतं की आपण सारखं आपल्याच बोलत राहावं वयाच्या थोडक्यात. वयाच्या की लोकांच्या बोलत राहावं पेक्षा आपण. मी किंचित 5 वर्षांनी कमी आहेत ना त्यांच्याशी सुद्धा बोलावं, कारण त्यांना माहिती असतं काय काय, किंवा त्याच्यातले जे नॉर्म्स असतात त्याच्यात खूप बदल झालेला नसतो. आता काय होतंय की 5-5 वर्षांनी पिढीच बदलते. किंबहुना आपली नातवंड पूर्वी जशी ऐकायची म्हणजे माझ्या पूर्वीच्या पिढीची, तशी आत्ताची मोबाईलवर बिझी असतात, त्यांच्या ऑनलाईन एज्युकेशनवर बिझी असतात. पण त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला जर आता मला जर अडचण आली ना तर माझा नातू धावत येईल आणि मला मदत करेल हे मला खात्री असते. तर अशी त्यांची मदत घेणं आणि त्यांना मोठं अरे वा छान करतोस, पण मी तुला एक गोष्ट सांगू का असं म्हणून थोडंसं बसायला लावणं हे सुद्धा आवश्यक. कसं करायचं या टॅक्टिक्स आपल्याला शोधायला लागतात, पण हे जरूर करावं आवर्जून, आणि सगळ्या मोठ्या लोकांनी हे आवर्जून करावं, कारण त्यांच्याजवळ खूप ज्ञान आहे, ते जाऊ देत पुढे. त्याचं ट्रान्सेंडन्स असायला पाहिजे. येणार आहेच का आलं बाई ऐकतो. त्यासाठी 2 पिढ्यांमधलं मानसिक अंतर खूप कमी व्हायला पाहिजे. तसं जर का झालं तर तो संवाद जास्त वाढू शकतो असं वाटतं मला. आणि ते कमी करणारे आपणच आहोत असं म्हणायचं. म्हणजे मी सुद्धा आज, येस येस, शुअर शुअर, करेक्ट. कारण त्यांना सगळ्याला वेळ नाहीये, पण वेळ आपण आकर्षक कसा करून घेता येईल हे मात्र बघावं लागतं. म्हणजे पुन्हा आपण शिकतोच नाही का की त्यांना वेळ आकर्षण वाटणारा होईल हा कसा करायचा. शिक्षण थांबतच नाही काही झालं तरी, म्हणजे लर्निंग फ्रॉम सर्कमस्टन्सेस या गोष्टी बघायलाच लागतात सारख्या. नमस्कार ताई. नमस्कार तुम्ही अनुराध. खूप खूप छान सांगितलं. सगळ्या विषयांना व्यवस्थित घेऊन आम्हाला घेऊन गेलात, आणि शेवटचं जे सांगितलं की ज्येष्ठांनो तुम्ही तरुण ज्येष्ठ राहा, हे अगदी पटलं. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. कुणाला काही अजून बोलायचंय? हा मॅडम, मी एक विचारू का? शीतल बोलते. हो 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 बोला. असं म्हणतात की वय होतं तसं मन कातर होतं. तर ही फॅक्ट आहे की मनाच्या मशागतीने त्यावर आपण मात करू शकतो. आणि मला वाटतं ह्याच्यात स्वर्णलताताईंचं भाषण आणखीन कामाला येईल की आतापर्यंत आपण घेतलंय, आता आपण फक्त देणार आहोत, आणि जे मिळालंय ते मिळालंय, आणि आपल्या पुढच्या पिढीला नाही मिळालं ते. म्हणजे कित्येक वेळेला वाटतं की आपल्या पिढीला किती चांगल्या गोष्टी मिळाल्या. मला जे बालपण मिळालं, अजून सकाळमध्ये काही वेळेला ती सदरं येतात बघा की माझ्या आजोळी गेल्यानंतर मला काय मिळतं.
आणि ते आपण अनुभवलंय. आताच्या मुलांना ते नाहीये. म्हणजे आपली पिढी खूप भाग्यवान आहे असं म्हटलं तर आपल्यातला कातरपणात कदाचित कमी होईल. आता ते मिळणार नाहीये म्हणून कातर वाटणं अगदी बरोबर आहे. पण आता ते मिळणार नाहीये हे गृहीत धरून आता काय मिळवायचंय हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. नेहमी आपली नजर ही पुढच्या गोष्टींकडे पाहिजे. मला हेही माहिती आहे की आपली काळजी रास्त आहे, त्याच्यात अनेक गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा त्या बरोबरीने बरोबरची सोसायटी तयार होते आणि ती मदतीला तयार आहे, हा खूप चांगला भाग आहे. मी एक विचारू का? हो हो. काही वर्षांपूर्वी मी स्टीफन कोव्हे यांचं 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल हे पुस्तक वाचलं होतं. वा. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक मंत्र दिला होता असा की हॅव ए मिशन इन लाईफ. म्हणजे काहीतरी तुमच्या पुढे एक गोल पाहिजे हो. आणि ते मिशन म्हणून तुम्ही जर का तुमच्या आयुष्यामध्ये सामावून घेतलं तर तुमचा पुढचा काल चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो. तर हा एक उपाय मला वाटतो की होऊ शकतो. खूप छान सांगितलं प्रमोदजी. अगदी खरंय की आपण आयुष्यभर आपल्या आयुष्याचं मीनिंग शोधत असतो. ज्या क्षणी नाही आपल्या आयुष्याला असं वाटतं ना त्या क्षणी आपण संपतो. फडके तुम्ही तुमचं म्यूट करता का म्हणजे यांचा हो. ऐकू नाही येणार. हो. आयुष्यभर आपण कशात तरी अर्थ शोधत राहतो आणि तो अर्थ जोपर्यंत असतो तोपर्यंत अतिशय चांगलं जीवन आपण जगतो आणि तो सापडतो. फक्त तसा प्रयत्न करायला पाहिजे आणि तो शेअरिंग मध्ये सापडतो. मी बोलू का 1 मिनिट? मला हे खूप Hello. पटलं, कारण लहानपणापासून माझी आई मला सांगत आली बरं का, की रोज रात्री झोपताना उद्याचं प्लॅनिंग करायचं आणि आजचं जे प्लॅनिंग आहे ते सगळं झालंय ना हे तपासून बघायचं झोपायच्या आधी, आणि त्यामुळे जगण्याला अर्थ प्राप्त होतो ह्या वयाचं, असं मला वाटतं. कारण ती जवळजवळ 98-99 पर्यंत जगली आणि ती फार छान जगली. म्हणजे सुडोकू सोडवत होती, सगळ्यांशी सगळ्या विषयावर बोलत होती, आणि हे मला तुम्ही आता सांगितलं हे सगळं आता आठवलं मला. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. आणि सुजाताई मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही आज आमच्या या सविता पाठक तुमचा हॅलो, नमस्कार मॅडम. आता माझं DBS ऑपरेशन योगिनी झालं. सगळ्यांना म्यूट कर ना. हॅलो, मनापासून धन्यवाद. आज तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात आणि उद्या आमचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने तुम्ही आलात. आम्हाला खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. आणि तुम्ही जे काही सांगितलं की किती वेगवेगळ्या प्रकाराने ओळख आपण आपली करून घेऊ शकतो, ती बदलती असते, ते डायनॅमिक असायला आपण पाहिजे, हे सगळं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. त्याचा एक छोटासा गोषवारा घेते आणि थांबते की आपण पहिलंच वाक्य जे तुम्ही सुजलताई बोललात की जाणीवेतून नेणीवेची ओळख करणं, हे इतकं महत्वाचं वाटतं मला की नेणीवेची ओळख. हो. कोण बोलते? सीमा जरा बंद करता का तुमचा हे? हा. जाणीवेतून नेणीवेची ओळख कशी होऊ शकते हे तुम्ही सांगितलं. योगिनी तुझा माईक ऑन आहे. माझा माईक ऑन नाहीये, मी म्यूट केलं सगळ्यांना परत. ओके. तसंच तुम्ही फ्रॉइडचं पण इड इगो, सुपर इगो, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस ह्या मार्गातनं सुद्धा आपण आपल्याला कसे बघू शकतो हेही तुम्ही सांगितलं. जोहारी विंडोमध्ये सुद्धा आपला एक प्रायव्हेट सेल्फ असतो, काही गोष्टी आपल्याला नसतात माहिती, त्याची जाणीव कशी ठेवायची याविषयी तुम्ही भाष्य केलं. तसंच तुम्ही रॉबर्ट स्टनबर्न याच्या त्या 3 स्ट्रॅटेजीज तुम्ही सांगितल्यात की आपण कधी जुळवून घेतो, कधी आपण डॉमिनेट करायला पाहतो आणि कधी माघार घेऊन दुसऱ्या रस्त्याने निघून जातो, हे पण तुम्ही सांगितलं. आणि हे ओळखणं स्वतःला
हे जास्त महत्वाचं आहे मला असं वाटतं. आणि तुम्ही सांगितलं की इंटरॅक्शन व्यक्तीच्या जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला ओळख जास्त चांगल्या पद्धतीने होत असते. तुम्ही आश्रमांचा पण उल्लेख केलात. गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रमातल्या आपल्या ओळखी हे पण तुम्ही सांगितलं की गृहस्थाश्रमामध्ये व्यवहार, कर्तव्य या सगळ्या गोष्टी आपण बघतो आणि वानप्रस्थाश्रमाकडे आपण विरक्तीकडे, फळाचा विचार न करता काही गोष्टी करत असतो. तर आपल्या ह्या अनेक ओळखी असतात आणि त्याची एक छोटी लिस्ट पण तुम्ही दिलीत की कुटुंबियांच्या सोबतची ओळख, रक्ताच्या नात्यांमधली ओळख, संघटनेचे सदस्य असू तर त्या संदर्भातली ओळख, एखादा कल्ट आपल्या बरोबर असेल त्याची व्हॅल्यूज, त्याची मूल्य आपल्याला भावत असतात त्या संदर्भातली ओळख, पेशाशी रिलेटेड ओळख, भूमिकांशी रिलेटेड ओळख, ही सगळ्या ओळखीनी जेव्हा आपण त्या बघायला लागतो त्यात जास्तीत जास्त एनरिच कशा होतील तर ते आपण बघणं जरुरी आहे असंही तुम्ही म्हणलात. आणि त्यामुळे ह्या जो नात्यांमधले जे बदल होत असतात आणि आपण आपल्याला योग्य पद्धतीने ओळखत असू तर ती नाती किती सुकर होऊ शकतात, चांगली होऊ शकतात, चांगली बांधली जाऊ शकतात हे पण तुम्ही सांगितलं. आणि तुम्ही एक अत्यंत उत्तम असं सांगितलं ते म्हणजे हा जो माणूस आहे तो डायनॅमिकच राहायला पाहिजे. त्यांनी कधी स्टॅग्नंट होता कामा नये, तो कधी बंद होता कामा नये. आणि तो डायनॅमिक जेव्हा राहतो तेव्हा त्याची मेंदूची ताकद म्हणजे मेंदू तल्लख राहायला मदत होते. तुम्ही उषाताईंचं पण उदाहरण दिलं आणि शिकणं, अजून स्ट्रॅटेजीज बांधणं किंवा आखणं हे मेंदू तल्लख असल्याचं तुम्ही सांगितलं. आणि उषाताईंचं तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की त्या किती विदुषी आहेत आणि त्यांनी किती काम केलंय हे त्याच्या उदाहरणातलं तुम्ही सांगितलं. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ही जागृती जर का ठेवली की माझी ओळख कशी टप्प्याटप्प्यावर बदलत जातीये आणि मी त्याच्याबद्दल कशी जागरूक आहे, तर मला असं वाटतं सगळ्यांचे आपापसातले संबंध, त्यांच्याशी जे कोणी आपण ज्यांच्याशी इंटरॅक्ट करतो त्या सगळ्या लोकांबरोबर ते जास्त चांगल्या पद्धतीने अतिशय सुकर आणि महत्वपूर्ण की ज्याला आपण म्हणतो की त्यातला एक अर्थ प्राप्त होईल, त्या तो एक सकस असं ते नातं आपण बघू शकू असं मला वाटलं. मनापासून धन्यवाद सुजलताई, तुम्ही आज आमच्या इथे आलात. आणि मला असं वाटतं की हा जो काही आम्ही आता घेऊन जाणार आहोत त्याच्यावरती चिंतन आणि मनन करायची वेळ आता आलेली आहे. कारण आम्ही इतकं घेतलंय आता या 5-6 शनिवारमधनं, तर आम्हाला ती एक गरज आहे असं मला वाटतं. तर परत एकदा मनापासून आभार. आणि माइंड जिम सदस्यांसाठी 2 महत्वाच्या सूचना. एक तर आता आपण काही काळाची विश्रांती घेतोय. आपण मला माहिती नाही तो काळ 1 महिना आहे का 1.5 महिना आहे, पण 1-1.5 महिना आपण भेटणार नाही आहोत. आम्ही काहीतरी वेगळ्या स्ट्रॅटेजीज प्लॅन करू, कारण सुजलताईंनीच आता सांगितलंय वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज प्लॅन करणं हे तल्लख मेंदूचं लक्षण आहे. तेव्हा वेगळ्या काहीतरी स्ट्रॅटेजीज प्लॅन करू आम्ही आणि तुम्हाला परत तुमच्याबरोबर परत संपर्क साधू. पण आपण गेल्या आठवड्यात बोलल्याप्रमाणे राजेंद्र बर्वे यांचं वर्कशॉप आपण 25 आणि 26 जुलै शनिवार आणि रविवार संध्याकाळी 6 ते 8 या वेळात ठेवलाय. त्याची नोंद म्हणजे त्याची नोट तुम्हाला मी आपल्या ग्रुपवरती पाठवते. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर संपर्क करा, कारण इमोशनल इंटेलिजन्स याच्यावरती ते घेणार आहेत वर्कशॉप. तर जरूर त्याचा तुम्ही लाभ घ्यावात असं वाटतंय, कारण या सगळ्याला ऍडिशन म्हणून ते असेल. आणि मग एक आपल्याला एक कॉन्क्रीट आपण काहीतरी शिकल्याचा एक आपल्याला काहीतरी आपल्या हातात मिळेल असं मला वाटतं. तर जरूर आपण ते करूया. पुनश्च धन्यवाद आणि माझ्या सर्व टीमचे मनापासून आभार. आम्हाला तुम्ही जे काही प्रेक्षक म्हणून किंवा लाभार्थी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देता किंवा प्रतिसाद देता त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद. तर आता आपण परत जेव्हा भेटूया तेव्हा नवीन विषय, नवीन स्ट्रॅटेजीज, नवीन कार्यक्रम